पालक आणि सचिवांच्या कामावर मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी। प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांसोबत पालक सचिवांचीही नेमणूक। 11 पालक सचिव अद्याप जिल्ह्यात पोहोचले नसल्याने फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली। ओएसडी आणि पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका। काही ओएसडींचे दलालांशी संबंध। सेनेच्या मंत्र्यांना फडणवीसांचं स्पष्ट उत्तर। केंद्रीय अर्थसंकल्पात काय आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल यावर मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण। रेल्वेसाठी यंदा विक्रमी निधी देण्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी विस्तार आणि सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता। दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागाला फायदा होणार। पालघरमधील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी 2,599,000 15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी। प्रकल्पातून 69.42 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वसई विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित। राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून 1% निधी राखीव ठेवला जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। दिल्लीत पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदेंचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान। ज्यांनी पुरस्कार दिला त्यांचं नाव जरी पवार असलं तरी ते शिंदेंचे जावई। शिंदेंकडून पवारांवर स्तुतीसुमनं। रायगडावर असल्याने आपल्याला बैठकीला जाता आलं नाही, मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। तसंच अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीला फक्त मंत्र्यांना निमंत्रण होतं, इतर आमदारांना बोलवलं नव्हतं, अशीही माहिती। जलजीवन मिशन योजनेची कामं निकृष्ट दर्जाची। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठीच चाललो होतो, ऋषिराज सावंत यांची पोलिसांना कबुली। ऋषिराज सावंत यांच्यासोबत असलेल्या इतर 2 जणांचे पोलिसांनी जबाब नोंदवले। जगप्रसिद्ध आर्म डीलर अभिषेक वर्माचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। अभिषेक वर्मांकडे शिवसेनेच्या पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी। काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील शिवसेनेच्या वाटेवर। दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या सेनेत प्रवेश। आज माघ पौर्णिमेनिमित्त आनंद दिघेंचा वारसा चालवत उपमुख्यमंत्री शिंदे मलंगगडावर जाणार। त्यांच्या हस्ते आरती होणार। सोबत ठाण्यातील हजारो कार्यकर्ते असतील। दादा भुसे, भरत गोगावले जाण्याची शक्यता। राजन विचारेही आपल्या कार्यकर्त्यांसह गडावर आरती करणार। छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर। येवला मतदारसंघात विविध विकास कामांचं ते उद्घाटन करणार आणि सांत्वनपर भेटीही घेणार। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीच्या तपासाची रिइन्व्हेस्टिगेशन करण्याची धनंजय देशमुखांची मागणी। आरोपीचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी। परभणी प्रकरणातला लॉंग मार्च थांबलेला नाही, स्थगित झाला। मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार। लॉंग मार्च काढणाऱ्या नेत्यांची पत्रकार परिषदेत माहिती। वैभव नाईकांची 6 तास चौकशी झाली। चौकशी दरम्यान बँक अकाउंटची माहिती दिली। नाईकांची माहिती। महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना लवकर पकडू, भेटीदरम्यान कौवत यांचं आश्वासन। तर तपास सीआयडीकडे देण्याची मुंडेंच्या पत्नीची मागणी। एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्या, आपण कशाला त्यावर बोलायचं, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया। ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचं जग समोरच्याला दिसतं, संजय राऊतांना अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर। अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद, राऊतांचं वक्तव्य। पुण्यातील भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विनंतीवरून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातल्या दालनात बैठक होणार। शिवाजीनगर येथील बसस्थानकाच्या नवीन बांधकामासंदर्भात आढावा घेणार। 12वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी राज्यामध्ये 42 कॉपीची प्रकरणं समोर। कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन अलर्टवर।
12वीच्या पहिल्या पेपर दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर नजर ठेवण्यात आली. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली. सगळ्यात जास्त कॉपीची प्रकरणं छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती. पहिल्याच दिवशी संभाजीनगरमध्ये 26 प्रकरणं समोर. बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर बिअर बॉटल्सचा खच. परीक्षा केंद्रावर वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. संतप्त पालकांनी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा निषेध केला. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या 12वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट. ढोकसाळ येथील सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी. जालन्यात आणखी एका परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट. शाळेच्या छतावर चढून कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर. बीडमध्ये शिक्षण विभागाच्या सगळ्या नियमांना हरताळ फासत 12वीच्या पहिल्या पेपरला कॉपी पुरवल्या. कॉपीमुक्त अभियानाचे 3-13 वाजले. सरपंच संतोष देशमुखांच्या लेकीनं दुःख बाजूला सारत 12वीचा पेपर दिला. वडिलांविना हा पहिलाच पेपर होता. शक्य तितका पेपर सोडवला. वैभवी देशमुखची भावनिक प्रतिक्रिया. राज्यातील सरकारी अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची एबीपी माझाला माहिती. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर वसई विरार महापालिकेची तोडक कारवाई. 23 इमारती जमीनदोस्त. उर्वरित 18 इमारतींवर तोडक कारवाई सुरू. वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक 80च्या गच्चीचे स्लॅब कोसळले. सुदैवानं जीवितहानी नाही. स्लॅब पानपट्टीच्या पत्र्यावर कोसळले. आम्हाला वाटलं होतं की गणेश विसर्जनावरती हिंदुत्ववादी सरकार मार्ग काढेल. आदित्य ठाकरेंचा टोला. कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर 12 दिवस झाले. महापालिकेनं पुढे काय तयारी केली? ठाकरेंचा सवाल. सोयाबीनचा प्रश्न गंभीर होत चाललाय. सरकार याबाबत गंभीर नाही. योग्य निर्णय लवकर घेतला नाही तर सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ. मुंबई चक्काजाम करू. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा. एलआयसीमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जवळपास 880 कोटी रुपयांवर कोणीही दावा केला नाही. सरकारची संसदेत लेखी उत्तरात माहिती. अकोल्यातील मुथूट फायनान्स या कंपनीमध्ये बनावट सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याचा प्रकार उघडकीस. बनावट सोनं देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा खदान पोलिसांकडून पर्दाफाश. मुख्य आरोपी फरार असून 3 जण अटकेत. पोलिसांकडून 2,37,000चा मुद्देमाल जप्त. मुंबईतल्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम उद्दिष्टाप्रमाणे 31 मेपर्यंत करण्याचे आयुक्तांना निर्देश. तर चांगल्या स्थितीमध्ये असलेले रस्ते खोदून सिमेंट काँक्रिटीकरण करण्याला रहिवाशांचा विरोध. कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 2.5 वर्षानंतरही बाळाच्या जन्माची नोंद नाही. प्रकरणाची चौकशी करून रुग्णालयावर कारवाई करण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. बेस्ट उपक्रमातील खासगी कंपन्यांमार्फत चालवण्यात येणाऱ्या बसगाड्यांवरील कर्मचारी आंदोलन करणार. समान कामाला समान वेतन व इतर मागण्यांसाठी 25 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानामध्ये संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. कापसाला अनुदान आणि सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. इंदूर हैदराबाद महामार्गासाठी जळगावमध्ये जमीन भूसंपादन. मात्र योग्य मोबदला न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. यवतमाळमध्ये भाजी आणि फळ विक्रेत्यांचं नगरपालिकेत आंदोलन. भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्या या मागणीसाठी मागच्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू. लातूरच्या आडत बाजारात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तुरीच्या दरामध्ये 400 ते 500 रुपयांनी वाढ. तुरीला प्रति क्विंटल 7,400 ते 7,500 रुपये भाव. वाशिमच्या बाजार समितीमध्ये चिया सीड पिकाला खरेदीच्या शुभमुहूर्तावर 23,000 रुपयांचा विक्रमी दर. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण. 600 ते 700 गाड्यांची आवक. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यानं कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजराच्या दरामध्ये घट. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी मुंबई पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात चालढकल सुरू.
तपास सुरू आहे या नावाखाली अजूनही पोलिसांकडून गुन्हा नोंदवलेला नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांशी पत्रव्यवहार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी. बुलढाण्यामध्ये अनुसूचित जातीच्या मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापिकाला 60,000ची लाच घेताना अटक. भोजन व्यवस्था करणाऱ्या महिला कंत्राटदाराकडे 2 लाखांची लाच मागितली होती. 6 विविध ठिकाणी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या आरोपीला गडचिरोलीच्या देसाईगंज पोलिसांनी अटक केली. समीर सहांदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 50 घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक. 53,41,280 रुपये किमतीचं 667 ग्रॅम आणि 660 वजनाचे सोन्याचे दागिने आणि 78,900 रुपये रोख असा एकूण 54,20,180 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. साताऱ्यातल्या मलकापूरमध्ये मंदिरात चोरी. 6 तासात चोरट्यांचा शोध घेऊन तिघांना पोलिसांकडून अटक. गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा नजीक कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. छत्तीसगड इथून चंद्रपूरकडे हा ट्रक जात होता. खारघर हेल्मेट मारहाण प्रकरणात एकाला अटक. 1 जण फरार. रेहान अन्सारी असं अटक केलेल्याचं नाव. 10 दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश. मुंबईच्या मांद्रे परिसरात वृद्ध महिलेची हत्या. पोलिसांनी अवघ्या 2 तासात 28 वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या. शिर्डीमध्ये भाजी विक्रेत्या तरुणावर अज्ञातांकडून चाकू हल्ला. जखमी तरुणावरती साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुलीनं आंतरजातीय विवाह केल्यानं मुलीच्या घरच्यांनी जावयालाच ठार मारण्याचा कट रचला. कोल्हापूरच्या भुये इथून अपहरण झालेल्या तरुणाची पोलिसांनी सांगलीतून सुटका केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं तरुणाच्या सासऱ्यासह तिघांना अटक केली आहे. लातूरच्या औसामध्ये भीषण अपघात. ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडला. 7 जण गंभीर जखमी. यवतमाळमध्ये 2 ऑटोमध्ये झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू. पुसद शहरातील साई मंदिर रोडवरची घटना. सौरव राठोड असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव. तो 7वी मध्ये शिकत होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या डम्पिंगला आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न. भिवंडी शहरात पोलिसांचं पथसंचलन. रमजान आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचं पथसंचलन. धुळ्यामध्ये माघ शुद्ध चतुर्दशी निमित्त एकविरा देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशातून भाविक देवीच्या दर्शनाला. 19 वर्षाखालील भारतीय महिला संघातील सानिका साळके, भाविका अहिरे आणि ईश्वरी अवसरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार. अंडर-19 क्रिकेट संघानं दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल सत्कार केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारा दिलाय. बंगालमध्ये काँग्रेसची ताकद नगण्य, त्यामुळे स्वबळावर लढण्याचा ममता बॅनर्जींचा निर्णय. गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. 1 जवान शहीद तर 1 जण गंभीर जखमी. माघी पौर्णिमेनिमित्त प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर भाविक दाखल. भक्तांची गंगा स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौऱ्याचा शेवटचा दिवस. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मोदी द्विपक्षीय चर्चा करणार. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन फ्रान्समधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटनही करतील. अमेरिकेमध्ये विमान अपघातांचं सत्र सुरू. अरिझोना येथील स्कॉट्सलेड विमानतळावरती 2 खासगी जेट विमानांची धडक. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 4 जण जखमी. गेल्या 10 दिवसात अमेरिकेमध्ये हा 4था अपघात. इलॉन मस्क यांची ओपन एआय खरेदी करण्याची ऑफर सीईओ सॅम ऑल्टमन यांनी धुडकावून लावली आहे. एवढंच नव्हे तर ट्विटर विकत घेतो अशी प्रति ऑफरच सॅम ऑल्टमन यांनी इलॉन मस्क यांना दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट स्थगित केलाय. मोदींच्या भेटीपूर्वी ट्रम्प यांचा निर्णय. त्यामुळे परदेशात व्यवसायासाठी लाच देणं आता गुन्हा नाही. या कायद्याअंतर्गतच अदानींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शनिवारपर्यंत सगळ्या पोलिसांना सोडावं, अन्यथा गाझात सगळं काही उद्ध्वस्त होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला धमकी. सगळ्या पोलिसांना परत आणलं नाही तर युद्धबंदी करार रद्द करण्याचाही इशारा दिला. शेख हसीना यांच्या घरावर हिंसेप्रकरणी 1300 जणांना अटक. बांगलादेश सरकारनं ऑपरेशन
डेव्हिल हंट सुरू केलं. समाजकंटकांनी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुररहमान यांचा ढाका येथील निवासस्थानी तोडफोडही केली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.